8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस आणि माझ्या महिला दिवसाची सुरुवात अशी काही झाली. माझ्या बाळाने सुंदर असे फुलं देऊन मला विश केलेलं आणि एवढं गोड वाटलं ना, खूपच छान. अशी सुरुवात झाली तर कुणाला पण किती भारी वाटेल ना, आपलं एवढंच छोटं बाळ आणि आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करते, किती छान वाटतं. आणि माझा पण तो दिवस एवढा खास गेला ना. आणि आणखीन खास बनवला आहोंनी माझ्यासाठी स्पेशल अशी बिर्याणी बनवलेली. काही शूट करत बसलेले नाही ते, कारण मी बाकीचे कामं आवरत होते, म्हणजे आंघोळ, कपडे वगैरे. कारण आज होता रविवार आणि रविवारच्या दिवशी भरपूर कामं असते आणि आपण महिला म्हणजे महिला दिन हा स्पेशल दिवस असतो, पण त्या दिवशी पण तरी आपल्याला काही आराम नसतो. पण त्यातनं एक दिवस म्हणजे आपल्याला किचनमध्ये स्वयंपाक करायची गरज पडत नाही, हीच किती मोठी गोष्ट असते ना. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढी छान बिर्याणी बनवली होती आणि ती खाल्ली, ते खूप स्पेशल झालं माझ्यासाठी. आणि काल त्यांनी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला पण नेलं होतं. ते म्हणे उद्यापेक्षा आजच जाऊया, उद्या मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार त्यासाठी. आणि त्यांच्या हाताने बनवलेली बिर्याणी मला एवढी आवडते ना, तर हॉटेलची पण आवडत नाही. त्यामुळे मी नॉनव्हेज बाहेर खातच नाही, कारण तेच एवढे टेस्टी बनवतात. आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आवरायला घेतल्या आणि मी इकडे काहीतरी करते. आणि कियांनी बघितलं का, गाडीमध्ये मिरच्या ते आणून टाकलेल्या, मग सगळ्या एकत्र केल्या आणि नेऊन ठेवल्या. त्यानंतर मग हॉल पण झाडायला घेतलेला. हॉल झाडत असताना, किचन झाडत असताना सगळे कानेकोपरे व्यवस्थित सगळीकडनं झाडून घेत असते. याने आपलं घर व्यवस्थित आणि नीटनेटकं दिसतं. आणि त्यांनी केलेला पसारा हा सगळा एकत्रित करून त्याच्या म्हणजे जो बॉक्स केलेला आहे मी खेळणी ठेवण्यासाठी, त्याच्यामध्ये सगळं संसार का हा बाईचा एकटीचाच नसतो, हा पुरुष आणि स्त्री ह्या दोघांचा असतो. त्यामुळे पुरुष मंडळींनी पण आपल्या बायकोचं मन धरून तिला म्हणजे थोडीफार मदत केली ना, किती बरं वाटतं. आता माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी बिर्याणी बनवली, म्हणजे स्वयंपाक करण्याची आज मला गरज नाहीये, त्यांनी दोन्ही टायमांची पण बनवली होती. तेवढंच माझं काम फ्री झालं आणि मला बाकीचे काम करण्यामध्ये वेळ भेटला. जर ज्यावेळेस आपले नवरे घरी असतात त्यावेळेस बायकांना थोडीफार मदत केली ना, तर खूप भारी वाटतं. त्यांना पण वाटतं की नाही, आपल्या नवऱ्याला आपली काळजी आहे, आपण ज्या पद्धतीने त्यांची काळजी करतो ते पण आपली त्याच पद्धतीने करतात. मग स्त्रियांना अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच खूप आनंद भेटतो. असं खूप मोठं काही पाहिजे असंच काही नसतं. आणि थोडासा वेळ काढून त्यांनाही वेळ द्या, फॅमिलीला वेळ द्या. आपली बायको ही नेहमी घरामध्येच गुरफटलेली असते, नवऱ्यामध्ये आणि आपल्या मुलाला बाळामध्ये, आपल्या संसारामध्येच मग्न असते. ती घरकाम ते तिचं डेली असतं आणि ती काही त्याला कंटाळत नाही, कारण तिला माहिती आहे त्या आपल्यालाच गोष्टी करायच्या आहेत आणि ते आपला संसार आहे. आणि आपला संसार असल्यामुळे ती प्रत्येक गोष्ट ही मन लावून करते. त्याचप्रमाणे पुरुषांनीही तिला हातभार लावला पाहिजे, साथ दिली पाहिजे, कारण संसार हा दोघांचा आहे, एकटीचा नाहीये. आणि तिला खुश ठेवण्याची जबाबदारी ही पुरुषाचीच आहे, म्हणजे तिच्या नवऱ्याचीच आहे, कारण ती सगळं घरदार सोडून आपल्या नवऱ्यासाठी आलेली असते. आणि नवऱ्याने पण हे समजून घ्यायला पाहिजे, कारण तिची प्रत्येक गोष्ट बदलते. याहो, तिचं नाव पण बदलतं. साधं लग्ना अगोदर जी लहानपणापासून आपलं आडनाव लावत आलेली असते, त्यानंतर लगेचच लग्न झाल्यावरती तिचं नाव पण चेंज होतं. सगळ्या गोष्टी कशा एकदमच होतात ना. आणि सपोज तुम्ही बघा ना, जर आपण एखाद्या घरी गेलो, नवीन घरी, आपल्याला त्या ठिकाणच्या गोष्टी माहिती नसतात, पण आपण कशी अपेक्षा करतो ना बायकोला, की ती आली आहे, तिने प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करायला पाहिजे. पण तुम्हीच जर एखाद्या ठिकाणी गेलात तर तुमच्याकडनं होईल का सगळ्या गोष्टी तशाच त्या पद्धतीने ॲडजस्ट? थोडा विचार करायला पाहिजे, थोडा तिलाही वेळ दिला पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे, कारण ती फक्त तुमच्यासाठी आलेली असते, काहीतरी आशा ठेवून, अपेक्षा ठेवून. आणि पाहिजे 100% नाही, पण 60% तरी तिला समजून घेतलं पाहिजे, तिला मान सन्मान दिला पाहिजे. तसं तर ती तुम्हाला देतेच, तुम्ही काही लेडीज लग्न अगोदर एवढ्या इंडिपेंडेंट असतात ना, प्रत्येक गोष्टी हे स्वतः करत असतात, पण लग्नानंतर सगळं आयुष्यच बदलून जातं. घराबाहेर जाण्याची परमिशन सुद्धा नसते. ज्यावेळेस नवरा सोबत घेऊन जाईल त्यावेळेसच बाहेर जायचं, अन्यथा जायचं नाही, असं काही असं तरी मला वाटतं. स्त्रियांना पण त्यांचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे, तर त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या. म्हणजे ते काय तुम्हाला सोडूनच त्यांचं आयुष्य जगणार नाहीये, तुमच्यासोबतच जगणार आहे, कारण त्यांचं आयुष्य तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीमध्येच गुरफटलेलं असतं. मी पण एक स्त्री आहे, त्यामुळे सांगत आहे. आणि लेडीजला पण मी सांगते की आपलं आयुष्य कुणासोबतच कम्पेअर करू नका, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं. आणि यूट्यूबमधनं तुम्हाला एक ऑप्शन भेटलं आहे दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे ते बघण्याचं, तर त्यांच्यासोबत स्वतःचं आयुष्य कधीच कम्पेअर करू नका, कारण प्रत्येक यूट्यूबर हा स्वतःची रियालिटी दाखवेल असंच नाही आहे, कारण त्याला जे दाखवायचं तो तेच दाखवणार आणि तुम्ही उगाच स्वतःसोबत म्हणजे कम्पॅरिझन करत बसणार. तर त्यापेक्षा काय आहे ना, आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा. जर नवऱ्याने आपल्यासाठी चहा केली तर
त्यामध्येच किती भारी अरे माझ्यासाठी आज चहा केली आहे, माझ्यासाठी काहीतरी घेऊन आले, छोटीशी का होईना वस्तू, चेहऱ्यावरती स्माईल आणली की त्यामध्ये समाधान मानायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आपण छोटे छोटे मोमेंट आपण जगायचे असतात आणि एकमेकांना आनंद द्यायचा असतो. यातनंच आपला म्हणजे रिलेशन आणखीन छान इम्प्रूव्ह होतं आणि बॉन्डिंग चांगली होते. सारखे वादविवाद आणि कटकटी घालण्यात काहीच अर्थ नाही, कारण आपल्याला एकमेकांसोबतच राहायचं असतं, एकमेकांचे मन जपायचे, एकमेकांना समजून घ्यायचं. यानेच आपलं रिलेशन हे आणखी स्ट्रॉंग होतं. आणि चला आता माझं मिक्सर खूप घाण झालेलं होतं, म्हणलं चला आता ते पण स्वच्छ करून घेऊया. यासाठी मी मिक्सर काढून घेतला आणि अगोदर साबणीने आणि घासणीने छान असं घासून घेतलेलं, जास्त ओलं केलेलं नाही. आणि त्यानंतर सगळं घासून झालं आणि जे कानेकोपऱ्यातली घाण आहे ना ती निघत नाही, तर मी आपला दात घासायचा ब्रश असतो ना ते घेते आणि त्याने मस्त असं स्वच्छ करून घेतो. अगदी नव्यासारखं माझं मिक्सर स्वच्छ झालेलं आहे. आणि त्यानंतर मग फरची पुसायची राहिलेली होती, तर इथे फरची पुसण्यासाठी ना मी नेहमी मीठ टाकत असते, कारण मीठ हे कीटकनाशकाचं काम करतं, म्हणजे डेटॉल जसं कार्य करतं त्याच पद्धतीने मीठ पण काम करतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण येते. आणि आपलं जेवढी स्वच्छता ठेवणार तेवढंच ना आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि लक्ष्मी पण नांदत असते. त्यामुळे ना नेहमी घर स्वच्छ ठेवायचं आणि जेवढं शक्यतो होईल ना तेवढं चिडचिडपणा, नेगेटिव्ह बोलणं हे टाळायचं, कारण आपलं घर तथास्तु म्हणत असतं. त्यामुळे या गोष्टींचा घरावरती खूप म्हणजे इफेक्ट पडत असतो, इम्पॅक्ट पडत असतो. तर कधी पण ना पॉझिटिव्हच बोलायचं, चांगल्या चांगल्या गोष्टी बोलायच्या, म्हणजे निगेटिव्ह बोलायचंच नाही. मी करू शकणार नाही असं म्हणायचंच नाही. किती जरी इम्पॉसिबल गोष्ट असणार ना माझ्याकडनं होणार असा जर आपण विचार केला ना तर त्या गोष्टी ॲटोमॅटिक होतात. त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता पण ही चांगली ठेवायला पाहिजे. आणि मग फरची पुसत असताना मी सगळ्या वस्तू काढून घेत असते. हे रोजचंच आहे बरं का, फक्त तुम्हाला दाखवते यासाठी नाही आहे. मला म्हणजे हे हाताने फरची पुसण्याचा हाच फायदा असतो की आपण सगळीकडे हात मारून घेऊ शकतो. जी गोष्ट आपल्याला पोछाने क्लीन करता येत नाही ती आपण हाताने ज्यावेळेस फरची पुसतो कपड्याने त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लीन करता येतात. तर आता फरची किचन पुसून झालं, टॉयलेट बाथरूमचे दरवाजे पण लगेचच मी पुसून घेतले, स्विच बोर्ड पण होता तिथेच तो पण स्वच्छ करून घेतला. आणि आता आले होते मी हॉलमध्ये क्लिनिंग करण्यासाठी, तर खिडकीमध्ये थोडीशी धूळ झालेली होती, ती पण मग लगेच पुसून घेऊया म्हणलं. खिडकी पण स्वच्छ करून घेतली. आणि बाहेर जरी माझे वॉचमॅन पोछा मारत असले आमच्या सोसायटीचे, तरी पण काय आहे ना मला ते मी स्वच्छ करत नाही तोपर्यंत चैनच पडत नाही. त्यासाठी तिथे पण मस्त असं छान फरची पुसून घेतली आणि नंतर हॉल क्लीन करण्यासाठी बसलेले, कारण कियान लहान आहे त्यामुळे दररोज मला फरची पुसावीच लागते. आणि जेवढा आपण घर स्वच्छ ठेवू ना दिवसभर तर आपलं झाडू मारणं चालूच असतो, पण त्याबरोबर एवढी सगळी धूळ निघून जात नाही. जोपर्यंत आपण कपड्याने फरची पुसत नाही ना तोपर्यंत घरामधले स्वच्छ सगळी घाण निघूनच जात नाही आणि एकदम स्वच्छ घर दिसतच नाही. ज्यावेळेस आपण घर पुसतो त्यावेळेस बघा ना एक वेगळीच चमक येते, शाईन येते आणि एवढं छान वाटायला लागतं ना. हॉल, किचन, बेडरूम सगळं पुसून झालेलं. इथं बेडरूम पुसताना दाखवले नाही कारण डिस्टर्ब करायला नको, कारण त्यांनाही एकच दिवस भेटतो. तर असा होता माझा महिला दिवस. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.